हं. विचार करा, एका वर्गात एक असा विद्यार्थी आहे जो गणिताच्या प्रत्येक परीक्षेत नापास होतो. म्हणजे त्याला साधे पाढेपाठ करता येत नाहीत, विज्ञानाची सूत्रे लक्षात राहत नाहीत. आपल्या नेहमीच्या व्यवस्थेनुसार आपण त्याला ढ किंवा अभ्यासात कच्चा ठरवून मोकळे होतो. पण तोच विद्यार्थी जेव्हा संगीत वर्गात जातो तेव्हा तो केवळ ऐकून एखादी कठीण धून अगदी हुबेहूब वाजवतो. आता मला सांगा, तो खरोखरच ढळ आहे का, की आपली बुद्धिमत्ता मोजण्याची पद्धतच कुठेतरी चुकते? नक्कीच, हा खूपच कळीचा मुद्दा आहे. आणि हा प्रश्न केवळ एका विद्यार्थ्यापुरता मर्यादित नाहीये. जेव्हा आपण बुद्धिमत्तेचा विचार करतो तेव्हा आपण मानवी क्षमतेच्या मुळाशी जात असतो. आजच्या या सखोल चर्चेत आपण ज्या माहितीचा आधार घेणार आहोत ती विशेषतः महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TETच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. हो, आणि मुख्य म्हणजे आज आपण प्रकरण 3 मधील बुद्धिमत्ता या विषयावरील एका PPTचा सखोल अभ्यास करणार आहोत. अगदी बरोबर. पण एक गोष्ट मी सुरुवातीलाच स्पष्ट करतो, आपण केवळ परीक्षेसाठी प्रश्नांची आणि त्यांच्या उत्तरांची घोकंपट्टी करणार नाही आहोत. हो ना, कारण नुसती उत्तरे पाठ करून कुणीही उत्तम शिक्षक बनू शकत नाही. या प्रेझेंटेशनमध्ये बुद्धिमत्तेवर आधारित जे सर्व महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा MCQs दिलेले आहेत त्यांचा आपण आज बेस घेणार आहोत. आपण प्रत्येक प्रश्न, त्याचे 4 पर्याय आणि योग्य उत्तरामागचं नक्की कारण काय आहे हे समजून घेणार आहोत. हे खूपच गरजेचं आहे, कारण बुद्धिमत्ता ही केवळ पाठांतराची गोष्ट नाहीये, ती खूप व्यापक संकल्पना आहे. आणि म्हणूनच या PPT मधला पहिलाच प्रश्न खूप मूलभूत आहे. प्रश्न आहे की बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय? हो, आणि यात 4 पर्याय दिलेत. पहिला आहे पाठांतराची क्षमता, दुसरा अनुभवातून शिकण्याची आणि पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता, तिसरा गणिते सोडवण्याची शक्ती आणि चौथा जास्त वेळ वाचन करण्याची क्षमता. आता यातलं अचूक उत्तर आहे पर्याय B, म्हणजे अनुभवातून शिकण्याची आणि पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता. अनेकदा लोकांना वाटतं की खूप माहिती पाठ असणे म्हणजे बुद्धिमत्ता, पण मानसशास्त्र याकडे वेगळ्या अँगलने बघतं. अच्छा, हे जे जुळवून घेणं आहे, ज्याला आपण काय म्हणतात त्याला ॲडॅप्टेशन म्हणतो, ते थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? कारण मला वाटतं की इथेच पुस्तकी ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यातला फरक स्पष्ट होतो. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला. जेव्हा आपण समायोजन किंवा जुळवून घेणं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ नवीन आणि अनपेक्षित परिस्थितीत आपला मेंदू कसा काम करतो हे बघणं. समजा एक विद्यार्थी आहे ज्याने पुस्तकातून पोहण्याचे सर्व नियम अगदी अचूक पाठ केले, पण जेव्हा त्याला प्रत्यक्षात पाण्यात ढकललं जातं तेव्हा तो घाबरतो आणि त्याला हातपाय मारता येत नाहीत. या उलट दुसरा एक विद्यार्थी आहे ज्याने कधीही पोहण्याचं पुस्तक वाचलेलं नाही, पण पाण्यात पडल्यावर तो परिस्थितीचा अंदाज घेतो, शरीर तरंगत ठेवण्यासाठी जुन्या अनुभवांचा वापर करतो आणि काठावर येतो. बापरे, म्हणजे मानसशास्त्राच्या दृष्टीने हा दुसरा विद्यार्थी जास्त बुद्धिमान आहे तर? अगदी तेच, कारण त्याने पर्यावरणाशी जुळवून घेतलं. बुद्धिमत्ता ही सतत बदलणाऱ्या जगाशी 2 हात करण्याची एक जिवंत प्रक्रिया आहे. हे उदाहरण खूपच बोलकं आहे. म्हणजे केवळ माहिती साठवणं पुरेसं नाही, तर त्या माहितीचा योग्य वेळी वापर करता येणं आवश्यक आहे. आता आपण बुद्धिमत्तेच्या सिद्धांतांकडे वळूया. दुसरा प्रश्न हा द्विघटक सिद्धांतावर आहे. हा सिद्धांत कोणी मांडला? गार्डनर, स्पियरमन, बिने की थर्स्टन? याचं उत्तर आहे पर्याय B, चार्ल्स स्पियरमन. त्यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला हा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते बुद्धिमत्तेचे 2 मुख्य घटक असतात. पहिला जनरल किंवा G फॅक्टर. अच्छा, म्हणजे सामान्य घटक. हो, हा जन्मजात असतो आणि तो तुमच्या सर्व प्रकारच्या कामांमध्ये वापरला जातो. तो बदलता येत नाही. दुसरा असतो स्पेसिफिक किंवा S फॅक्टर. हा विशिष्ट कौशल्यांशी संबंधित असतो आणि तो सरावाने मिळवता येतो. म्हणजे जर आपण मघासच कम्प्युटरचं उदाहरण घेतलं तर G फॅक्टर हा मुख्य CPU सारखा आहे, जो प्रत्येक कामाला लागतोच. आणि S फॅक्टर म्हणजे एखादा विशिष्ट सॉफ्टवेअर, जसं की फोटो एडिटिंग ॲप, जे फक्त एका विशिष्ट कामासाठी वापरलं जातं. अगदी समर्पक. समजा एखादा विद्यार्थी सर्वसाधारणपणे अभ्यासात चांगला आहे, त्याचं आकलन वेगवान आहे, हा त्याचा G फॅक्टर झाला. पण त्याने संगीताचा खूप सराव केला आणि तो उत्तम गायक बनला, तर ते त्याचं विशिष्ट कौशल्य म्हणजे S फॅक्टर. हे समजायला खूप सोपं आहे, पण नाही, मला इथे एक वैचारिक अडचण जाणवतीये. कोणती अडचण? जर स्पियरमन म्हणतो की एकच G फॅक्टर असतो जो सगळं नियंत्रित करतो, तर मग आपण सुरुवातीला ज्या विद्यार्थ्याचं उदाहरण घेतलं
जो गणितात नापास होतो पण संगीतात उत्कृष्ट आहे त्याचं काय? स्पियरमनच्या सिद्धांतानुसार त्याचा जी फॅक्टर कमी असायला हवा, मग तो संगीतात एवढा भारी कसा? आहा, खूपच छान दुवा जोडल्यात तुम्ही. आणि नेमकं याच प्रश्नातून तिसऱ्या प्रश्नाचा जन्म होतो. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? हो, आणि याचे पर्याय आहेत स्टर्नबर्ग, बिने, गार्डनर आणि वेशलर. याचं उत्तर आहे पर्याय सी, हॉवर्ड गार्डनर. स्पियरमनचा सिद्धांत हा मुख्यत्वे पारंपरिक शैक्षणिक क्षमतेपुरता मर्यादित होता. पण 1983 मध्ये गार्डनर यांनी या विचारधारेला मोठा धक्का दिला. अच्छा, म्हणजे त्यांनी हा जी फॅक्टर नाकारला तर? एक प्रकारे हो. गार्डनरने सांगितलं की बुद्धिमत्ता एकांगी असूच शकत नाही, ती बहुआयामी असते. त्यांनी चक्क 8 मुख्य प्रकार सांगितले: भाषिक, तार्किक गणितीय, सांगीतिक, शारीरिक गतिशील, अवकाशीय, निसर्गविषयक, आंतरवैयक्तिक आणि व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता. बापरे, 8 प्रकार! म्हणजे गार्डनरच्या मते सचिन तेंडुलकर जेव्हा खेळत असतो तेव्हा तो केवळ खेळत नसून तो त्याच्या शारीरिक गतिशील बुद्धिमत्तेचा वापर करत असतो. नक्कीच. किंवा एखादा उत्तम चित्रकार त्याच्या अवकाशीय म्हणजे स्पॅशल बुद्धिमत्तेचा वापर करत असतो. गार्डनरने जगाला दाखवून दिलं की फक्त गणितात किंवा भाषेत हुशार म्हणजे बुद्धिमान असं नाही. प्रत्येकाची एक वेगळी प्रोफाईल असते. हा खरोखरच एक दृष्टिकोन बदलणारा क्षण आहे. म्हणजे एकाच साच्यात सर्वांना बसवणं किती अन्यायकारक आहे हे यातून समजतं. आता यातूनच आपण माझ्या सगळ्यात आवडत्या बुद्धिमत्तेच्या प्रकाराकडे वळूया, म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. हो, अगदी. आणि यावरूनच चौथा प्रश्न आहे, बुद्ध्यांक म्हणजे IQ काढण्याचं अचूक सूत्र कोणतं? हे सूत्र खूप विचारलं जातं परीक्षेत. IQ बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. मानसिक वय म्हणजे विद्यार्थी कोणत्या वयाच्या मुलांसारखे प्रश्न सोडवू शकतो ते वय. अच्छा, म्हणजे जर एखाद्या मुलाचं प्रत्यक्ष शारीरिक वय 10 वर्षे आहे पण तो 12 वर्षांच्या मुलांचे प्रश्न सहज सोडवतो तर मानसिक वय झालं 12. मग सूत्रानुसार 12 भागिले 10 म्हणजे 1.2. त्याला 100ने गुणलं की IQ 120 येतो. अगदी अचूक गणित केलं तुम्ही. 5वा प्रश्न आहे की जगातील पहिली बुद्धिमत्ता चाचणी कोणी तयार केली? तर याचं उत्तर आहे पर्याय बी, अल्फ्रेड बिने आणि थिओडॉर सायमन. 1905 मध्ये त्यांनी ही चाचणी बनवली. आणि यामागचा इतिहास खूप काही सांगून जातो. म्हणजे काय घडलं होतं नक्की? फ्रेंच सरकारने जेव्हा प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काही मुलं वर्गात इतर मुलांसोबत शिकू शकत नाहीत. म्हणून त्यांनी बिने यांना अशी पद्धत शोधायला सांगितली ज्याद्वारे ज्या मुलांना विशेष मदतीची गरज आहे त्यांना ओळखता येईल. 1 मिनिट, म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचा जन्म कोण हुशार आहे हे शोधण्यासाठी नाही तर कोणाला मदतीची गरज आहे हे शोधण्यासाठी झाला होता. अगदी बरोबर. पण दुर्दैवाने आपण नंतर त्याचा वापर एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठीच जास्त करू लागलो. याच बिने यांनी मानसिक वय ही संकल्पना मांडली. आणि ह्यावरूनच PPT मधला 6वा आणि 7वा प्रश्न येतो, IQची वर्गवारी. मानसशास्त्रात एका घंटाकृती आलेखाचा वापर करतात. जगातील बहुतांश म्हणजे 68% लोकांचा IQ हा 90 ते 109 या सामान्य श्रेणीत असतो. आणि जे प्रज्ञावान किंवा ज्यांना आपण गिफ्टेड मुलं म्हणतो त्यांचा IQ किती असतो? 7व्या प्रश्नाचं तेच उत्तर आहे. ज्यांचा IQ 140 पेक्षा जास्त असतो त्यांना प्रज्ञावान म्हणतात. अशी मुलं लाखात एखादी असतात. बापरे, म्हणजे त्यांचं आकलन एवढं जलद असतं की सामान्य वर्गात त्यांना खूप कंटाळा येत असेल. हो ना. शिक्षक एकच गोष्ट 4 वेळा समजावत असतात आणि ही मुलं कंटाळून वर्गात खोड्या काढायला लागतात. म्हणूनच त्यांना विशेष शिक्षणाची गरज असते. 8वा प्रश्न याच विषयावर आहे. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कुणी प्रसिद्ध केली? डॅनियल गोलमन, जीन पियाजे, BF स्किनर की फ्रॉइड? याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए, डॅनियल गोलमन. ज्ञानाकडून भावनांकडे जाणारा हा प्रवास खूपच रंजक आहे. अनेक दशके लोकांना प्रश्न पडायचा की शाळेत नेहमी प्रथम येणारी मुलं खऱ्या आयुष्यात अपयशी का ठरतात आणि शाळेत जेमतेम पास होणारे एकदम भारी यश मिळवतात. हो ना. याचं उत्तर गोलमन यांनी दिलं. त्यांचा सर्वात मोठा निष्कर्ष हा होता की जीवनातील यशासाठी तुमचा IQ जेवढा महत्त्वाचा असतो त्यापेक्षा कित्येक तरी जास्त पटीने तुमचा EQ म्हणजे इमोशनल कोशंट महत्त्वाचा असतो. म्हणजे केवळ तुमच्याकडे खूप माहिती असून उपयोग नाही, तर तुम्हाला राग, निराशा या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आणि याच PPTत 9वा आणि 10वा प्रश्न आंतरवैयक्तिक
आणि व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्तेवर आहे. हे शब्द थोडे तांत्रिक वाटतात. हो, पण यातला फरक शिक्षकांसाठी खूप महत्वाचा आहे. जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तींच्या भावना, त्यांच्या गरजा समजून घेतो, तेव्हा त्याला आंतरवैयक्तिक किंवा इंटरपर्सनल बुद्धिमत्ता म्हणतात. शिक्षक किंवा राजकारणी यांच्यात ती खूप असते. आणि जेव्हा आपण स्वतःच्या आत डोकावतो, स्वतःच्या भावना आणि कमकुवत बाजू ओळखतो, त्याला व्यक्तिअंतर्गत किंवा इंट्रापर्सनल बुद्धिमत्ता म्हणतात. हे लक्षात ठेवायला मी नेहमी एक सोपी युक्ती वापरते. कोणती? जशी इंटरसिटी ट्रेन असते ना, जी 2 वेगवेगळ्या शहरांना जोडते, तसंच इंटरपर्सनल म्हणजे दुसऱ्यांसोबतचा संवाद. आणि जसं एखाद्या कंपनीचं स्वतःचं प्रायव्हेट नेटवर्क असतं, ज्याला आपण इंट्रानेट म्हणतो, तसंच इंट्रापर्सनल म्हणजे स्वतःपुरतं मर्यादित. अरे वा, हे अतिशय अचूक आणि प्रॅक्टिकल उदाहरण आहे. एक उत्तम शिक्षक होण्यासाठी विद्यार्थ्याला काय हवंय हे समजायला इंटरपर्सनल आणि स्वतःचा राग मुलांवर न काढण्यासाठी इंट्रापर्सनल बुद्धिमत्ता लागतेच. नक्कीच. आता आपण या चर्चेच्या एका महत्वाच्या ऐतिहासिक टप्प्याकडे वळूया. पण मग इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. 11वा प्रश्न याच वादावर आधारित आहे. बुद्धिमत्तेवर परिणाम करणारा घटक कोणता? बरोबर. हा मानसशास्त्रातला खूप जुना वाद आहे. हो ना. आणि याचे पर्याय आहेत फक्त अनुवंश, फक्त वातावरण, दोघांची अंतरक्रिया की यापैकी नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, अनुवंश आणि वातावरण या दोघांची अंतरक्रिया. याला नेचर वर्सेस नर्चरचा वाद म्हणतात. अनेक दशके शास्त्रज्ञ भांडत होते की बुद्धिमत्ता फक्त जनुकांमधनं येते की वातावरणातून. पण आधुनिक मानसशास्त्र सांगतं की हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. हो, आणि यावरून मला नेहमीच्या वापरातली तुलना करावीशी वाटते. म्हणजे अनुवंश, ज्याला आपण हेरिडिटी म्हणतो, तो एखाद्या स्मार्टफोनच्या हार्डवेअर सारखा आहे, जो एक मर्यादा ठरवतो. आणि वातावरण हे त्या फोनमधल्या सॉफ्टवेअर अपडेट्स सारखं आहे, जे त्याची क्षमता विकसित करतं. बरोबर ना? क्या बात है. हा दृष्टिकोन विषय समजून घेण्यासाठी अगदी अचूक आहे. PPT मध्ये याचं एक सूत्र पण दिलंय. अनुवंश गुणिले वातावरण बरोबर बुद्धिमत्तेचा विकास. एक मिनिट, या सूत्रात गुणिले हे चिन्ह खूप महत्वाचं वाटतंय मला. अधिकचं चिन्ह नाहीये तिथे. अगदी बरोबर पकडलं. हार्डवेअर खूप भारी असेल, पण त्यात जुनं सॉफ्टवेअर टाकलं तर तो फोन कधीच पूर्ण क्षमतेने चालणार नाही. अगदीच. अनुवंश आपल्याला एक विशिष्ट साचा किंवा पाया देतो. पण जर त्या विद्यार्थ्याला योग्य वातावरण मिळालंच नाही, जसं की उत्तम शिक्षक, पोषण, नवनवीन अनुभव, तर ती क्षमता तिथेच खुरटून जाईल. म्हणूनच शिक्षकाची भूमिका एवढी महत्वाची असते. खरंय, शिक्षक अनुवंश बदलू शकत नाही, पण तो उत्तम सॉफ्टवेअर किंवा वातावरण नक्कीच देऊ शकतो. हा विचार खरोखर शिक्षकाचा दृष्टिकोन बदलू शकतो. यावरून मला 12वा प्रश्न खूप प्रॅक्टिकल वाटतो. या सर्व चाचण्यांचा शिक्षकांना काय उपयोग? पर्याय आहेत मुलांचे वर्गीकरण, अभ्यासात मागे असण्याची कारणे शोधणे, क्षमतेनुसार मार्गदर्शन की वरील सर्व. याचं उत्तर आहे पर्याय डी, वरील सर्व. बुद्धिमत्ता मोजण्याचा मुख्य उद्देश मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य शैक्षणिक नियोजन करणं हाच आहे. पण मला इथे खूप थेट प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. विचारा ना. मगाशी आपण बघितलं की यशस्वी होण्यासाठी EQ हा IQ पेक्षा जास्त महत्वाचा आहे, हे सिद्ध झालंय. तरीही आजही आपल्या शाळा, आपले शिक्षक हे फक्त IQ मोजण्यावर आणि घोकंपट्टीवरच एवढा भर का देतात? आपण मुलांचं EQ का नाही मोजत? हां, आजच्या शिक्षण व्यवस्थेपुढचा सर्वात मोठा प्रश्न आहे. याचं प्रॅक्टिकल कारण म्हणजे IQ मोजणं खूप सोपं असतं. 100 मुलांना एकत्र बसवून तुम्ही कागद पेन्सिलवर परीक्षा घेऊ शकता आणि गुण देऊ शकता. चालते. पण सुदैवाने आता नवीन शैक्षणिक धोरणामुळे थोडे बदल होताना दिसत आहेत. हो, आता केवळ गुणांवरून सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरू आहे. हा बदल खरोखर आश्वासक आहे आणि भावी शिक्षकांसाठी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की ते केवळ माहिती देणारी यंत्र नाहीत. आणि याच संदर्भात मला PPT मधला 13वा प्रश्न खूप महत्वाचा वाटतो. अमूर्त विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता, अशी व्याख्या कोणी केली? हा खूप प्रसिद्ध प्रश्न आहे. हो, आणि याचे पर्याय आहेत वुडवर्थ, टर्मन, बिने आणि थॉर्नडाईक. याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, म्हणजे टर्मन. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ लुईस टर्मन यांनी ही व्याख्या केली आहे. पण हे अमूर्त विचार, ज्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणतो, ते प्रत्यक्षात कसं दिसतं? अमूर्त विचार म्हणजे अशा गोष्टींचा विचार करणं ज्यांना भौतिक अस्तित्व नाही, ज्या गोष्टी आपण डोळ्यांनी बघू शकत नाही किंवा हाताने स्पर्श करू शकत नाही.
लहान मुलं सुरुवातीला मूर्त म्हणजे कॉन्क्रीट विचार करतात. अच्छा, म्हणजे डोळ्यांसमोर असलेल्या गोष्टींचा. हो, म्हणजे जर तुम्ही त्यांना 2 सफरचंद दाखवली आणि त्यात आणखी 2 मिळवली तर ते 4 मोजू शकतात. पण जेव्हा तेच मूल मोठं होतं आणि बीजगणितातील क्ष आणि य सारख्या संकल्पना सोडवू लागतं तेव्हा ते अमूर्त विचार करत असतं. अरे वा. न्याय, स्वातंत्र्य, नैतिकता यांसारख्या संकल्पना समजून घेणं हे उच्च प्रतीच्या बुद्धिमत्तेचं लक्षण मानलं जातं. टर्मन यांच्या मते ही क्षमता जेवढी जास्त तेवढी बुद्धिमत्ता अधिक. हे खूपच रंजक आहे. जसजसे आपण मोठे होतो तसतसा आपला मेंदू भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन संकल्पनांच्या जगात प्रवेश करतो. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण खूप गोष्टी शिकलो. जाता जाता एक द्रुत उजळणी करूया. नक्कीच. द्विघटक सिद्धांत स्पियरमनचा, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत गार्डनरचा, भावनिक बुद्धिमत्ता गोलमनची आणि पहिली चाचणी बिने आणि सायमनची. अगदी बरोबर. आणि पीपीटीच्या शेवटी पुढील अभ्यासाची दिशा म्हणून व्यक्तिमत्व या प्रकरणाचा संदर्भ दिलाय. बुद्धिमत्ता आपल्याला काय विचार करायचा हे सांगते, तर व्यक्तिमत्व आपण त्यावर कशी कृती करतो हे ठरवतं. हो, त्यावर आपण नक्कीच भविष्यात सखोल चर्चा करूया. पण आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी मला एक अंतिम विचार मांडायचा आहे, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. कोणता विचार? आज आपण पाहिलं की बुद्धिमत्ता बहुआयामी असते आणि भावनिक बुद्धिमत्ता ही खूप मोलाची असते. जर हे सगळं खरं आहे तर आजही आपण जेव्हा मुलांना एकाच प्रकारच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून हुशार किंवा ठरवतो ते खरोखरच योग्य आहे का? अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे खूप प्रसिद्ध वाक्य आहे. हो, ते माशाचं उदाहरण ना. अगदी तेच. प्रत्येक जण बुद्धिमान असतो, पण जर तुम्ही एखाद्या माशाला त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवरून मोजायला लागलात तर तो मासा आयुष्यभर स्वतःला मूर्खच समजत जगेल. बापरे, हे खरोखरच डोळे उघडणारं वाक्य आहे. हो ना. आपली व्यवस्था अशा कित्येक तरी माशांना रोज झाडावर चढायला लावून त्यांचं खच्चीकरण तर करत नाहीये ना. यावर नक्की विचार करा. अशाच एका विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःच्या आणि इतरांच्या बुद्धिमत्तेचा आदर करायला विसरू नका.